महाराष्ट्राची शान आणि अभिमान आहे. ह्या सह्याद्रीच्या कुशीत महाराष्ट्र सुखी आणि समाधानी आहे. ती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यांमध्ये कित्येक किल्ल्यांचं साम्राज्य उभारलं. रायगड, राजगड, प्रतापगड असे अनेक किल्ले. हे गड म्हणजे स्वराज्याचे वाघनख आणि मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक होते. त्यातल्या कोंढाणा या किल्ल्यावर मुघलांची नजर होती, म्हणून मुघलांचं मोठं सैन्य घेऊन उदयभानने कोंढाणा काबीज केला होता. पण शिवाजी महाराजांना ठाऊक होतं की उदयभानला कोंढाण्यावरून एकच माणूस बाहेर काढू शकतो. तो माणूस म्हणजे सुभेदार तानाजी मालुसरे. पण तानाजीच्या मुलाचं रायबाचं लग्न होतं, म्हणून महाराज म्हणाले या मोहिमेवर आम्ही स्वतः जाणार. ते सुभेदारांना कळालं. ते म्हणाले नाही महाराज, आधी लग्न कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. तानाजी गडावर गेले आणि खूप मोठं युद्ध झालं. प्राणाची बाजी लावून तानाजी लढले आणि युद्ध जिंकले. पण त्यासाठी त्यांना स्वतःचे प्राण गमवावे लागले. महाराजांना या गोष्टीचं खूप दुःख झालं, म्हणून महाराज म्हणाले गड आला पण माझा सिंह गेला. महाराज काय म्हणाले? गड आला पण माझा सिंह गेला. तेव्हापासून कोंढाण्याचं नाव सिंहगड पडलं. औषध लावल्याशिवाय बरं होणार आहे वय. अगं दुखतंय किती. काय लहान पोरासारखं करतो रे, जरा सहन कर की. तात्या तुम्हाला नाही काय कळतंय? जीव काढलाय दुखण्यानं पार. अरे हलक्यात 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 लाव. हॅलो. दारिद्र्यांच्या उन्हात शिजला, निधळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र. काय बघते घर तुम्ही? महाराज ती नुसते बघत राहणार का तात्या? काहीच नाही करणार. नाही नाही, असं नाही रकमी. पण ते विसरले आपल्याला महाराज. इथे जिवंत माणसांना महाराष्ट्राशी काही पडलेच नाही. ते तरी काय करतील? ह्याचसाठी केलं होतं का अठ्ठास त्यांनी? नाही ग माझी बाई. मी चिडली महाराज तुमच्यावर खूप. करते तुमच्याशी महाराज. आजोबा तुम्ही कट्टी घ्या ना. करते महाराज तुमच्याशी आमची कट्टी.
सोडतो नवमुगलांचे दात तोडतो प्रेतेसाठी हात जोडतो नवमुगलांचे दात तोडतो अन्यायाच्या छाताडावर अन्यायाच्या छाताडावर उभा मराठी बाणा माणुसकीच्या धर्मासाठी सच्च मराठी बाणा बोल राजे 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 तुम्ही खरंच आले आहात? न येऊन कसं चालणार होतं पुरी. आज एकीकडे आमच्या महाराष्ट्राचा कृषीप्रधान राज्य म्हणून देशभरात गौरव होतो आणि आज त्याच आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या काळजातली अर्थ किंकाळी आम्हाला इतकी वर्ष ऐकू येऊ नये. ऊन पाऊस थंडी वादळ वारा अशा आपदांचा कसलाही विचार न करता न थांबता जगाचं पोट भरण्यासाठी बारमाही राबणारा आमचा पोशिंदा आज हजारोंच्या संख्येने आत्महत्या करतोय. लाच वाटली पाहिजे लाच. इथे कुंपणीत शेत खातंय. अरे आमच्या महाराष्ट्राने जगात अव्वल ठरावं असं स्वप्न पाहिलं होतं आम्ही. पण आजची माझ्या राज्याची परिस्थिती बघून असं वाटतंय की याचसाठी केला होता का अट्टहास. याचसाठी पण तू आज आम्हाला पुन्हा जागा केलंस पुरी. तेव्हा आम्ही तुला शब्द देतो, जोपर्यंत तुझ्या आणि तुझ्यासारख्या असंख्य लेकरांच्या चेहऱ्यावर समाधान दिसणार नाही ना, हा शिवबा शांत बसणार नाही. अनवर, त्या दिवशी तालुक्याला हॉस्पिटल